हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 22 बघितलेला। आज आपण भाग 23 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण बघितलं की स्नेहल सांगत असते की त्यांचं म्हणणं बरोबर तर आहे। रात्री फक्त झोपायला घरी जातील तर जाण्या येण्यात त्यांचा वेळ जाईल। सकाळी वेळेवर ऑटो बस नाही मिळाली तर पुन्हा लेट, त्यापेक्षा ठेवून देऊ। तसं मला ते शांत आणि चांगल्या घरातील वाटत आहे। त्यावर प्रकाश, वाटतं तर मलाही आहे, बाकी इतर बायांपेक्षा चांगले आहेत आणि थोडं डोकं खाजवत, ठीक आहे ठेवून घेतो त्यांनाच। प्राजक्ताताई आणि स्नेहल पण त्यासाठी होकार देतात। प्रकाश बाहेर येत, काकू ठीक आहे तुम्ही इथे राहू शकता, पण काम नीट असायला हवं, कामात हलगर्जीपणा चालणार नाही। तसेच कसेही काम केलेलं तेही चालणार नाही, कामात नीटनेटकेपणा हवा। रेखा काकू शांतपणे, कामाच्या बाबतीत साहेब तुम्हाला तक्रार करायला जागा देणार नाही मी, विश्वास करा माझ्यावर। त्यावर प्रकाश लगेच, काकू मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे, तुम्ही मला प्रकाशच म्हणा आणि स्नेहलला स्नेहल नावाने बोला, हे साहेब वगैरे ऑफिसमध्ये असल्यासारखं वाटतं। त्यावर काकू बरं। त्यावर प्रकाश, आणि हो माझ्या काही अटी आहेत, या घरात राहायला परमिशन दिली तरी तुम्ही या घराच्या सदस्य नाही हे कधी विसरायचं नाही। आमच्या घरगुती मॅटरमध्ये तुम्ही लक्ष घालायचं नाही किंवा घरातील गोष्टी बाहेर दुसऱ्यांशी चर्चा पण करायची नाही, घरातील गोष्टी घरातच ठेवायच्या। त्यावर रेखा काकू तुम्ही निश्चिंत राहा, मला अशा सवयी नाहीत। त्यावर प्रकाश ठीक आहे तुम्ही आजपासूनच काम सुरू करू शकता, तुम्ही घरी जाऊन तुमचं सामान घेऊन या। त्यावर रेखा काकू खुश होत, हो मी लगेच जाऊन येते। काकू जातात, प्रकाश आपण घरात तर ठेवून घेतलं, ठीक केलं ना, कारण आजकाल म्हाताऱ्या बाया सुद्धा अशा प्रकारे घरात घुसून काही दिवस खूप चांगल्या राहतात आणि मग योग्य वेळ बघून घर साफ करतात। त्यावर स्नेहल, नाही हो, मला तर या काकू चांगल्या वाटत आहे, त्यांच्याकडे बघून तर मला वाटतही नाही की त्या घरकाम करणाऱ्या बाई असेल। त्यावर प्रकाश, अगं तिथेच तर पॉइंट आहे, त्या कुठूनच काम करणाऱ्या वाटत नाही। आता एवढ्या बायांना भेटलो, त्या कशा प्रोफेशनल बोलत होत्या, पण यांचे तसं नव्हतं म्हणून डाऊट येत आहे। त्यावर प्राजक्ताताई, अरे आता आता काम सुरू केलं असेल म्हणून त्या बाकी बायांसारख्या नाही वाटल्या, आता कुणावर कोणती वेळ कधी येईल सांगता येत नाही, असेल तशीच वेळ आली म्हणून काम करायला निघाल्या असतील। त्यावर प्रकाश, बरं ठीक आहे बघू घरात त्यांचा वावर कसा असतो तो। काकू 1 तासाने घरी येतात, सामान म्हणायला फक्त कपडेच होते आणि एक फ्रेम जी त्यांनी पॅकमध्येच ठेवली। स्नेहल आधीच्या रूममध्ये राहायची, काकूंना तीच रूम दिली होती। आल्या आल्या काकूंनी लगेच कामाला सुरुवात देखील केली, हे बघून प्राजक्ताताई खुश झाल्या। कामात त्यांच्या तत्परता होती, वयानुसार त्या जास्त थकल्या नव्हत्या। त्यांच्या कामातील चपळाई बघून तर कुणीच म्हणणार नाही या 50 वर्षाच्या वर असतील म्हणून। 7-8 दिवसात रेखा काकू कामात चांगल्याच रुळल्या होत्या, काम अगदी नीटनेटकं राहायचं। प्राजक्ताताई आणि स्नेहलला तर त्या आपल्याच घरातील वाटू लागल्या, सगळ्या कामाचा भार त्यांनी आपल्यावरच घेतला। वेळ प्रसंगी पिऊला सुद्धा त्या भरवून द्यायच्या। प्रकाश मात्र अजूनही त्यांच्यावर पूर्ण विश्वास करू शकत नव्हता। रेखा काकू दिवसभर काम करायच्या, पण रात्री बराच वेळ आपल्या बंद मोबाईलला बघत बसायच्या। त्यांच्याजवळ मोबाईल जरी असला तरी त्यावर कॉल मात्र कधीच येत नव्हता, अगदी रॉंग नंबर सुद्धा नाही। 1-2दा स्नेहलला सुद्धा ही गोष्ट खटकली, पण ती काही बोलली नाही। एक मात्र खरं होतं की रेखा काकूंना आजूबाजूला कुठेही बसायची आणि कुणासोबतही गप्पा मारायची सवय नव्हती। त्या काम झालं की एकतर रूममध्ये बसायच्या, नाहीतर आईसोबत गप्पा मारीत, पण कधी बाहेर जात नव्हत्या। स्नेहलला 2 महिने पूर्ण झाले तसं तिला मळमळायला आणि उलट्या सुरू झाल्या। उलट्या तर एवढ्या व्हायच्या की काही खाल्लेलं, अगदी चहा जरी पिला तरी उलटून निघायचा आणि अन्नाचा तर वासच सहन होत नव्हता। त्यामुळे जेवणावरची इच्छाच उडून गेली होती, यामुळे ती खूप वैतागून गेली होती। प्रकाश त्याला जमेल तसं तिच्याकडे लक्ष द्यायचा।
त्यावर प्रकाश, स्नेहल अगं अशी रोज उपाशी राहशील तर कसं होईल, काही तर खात जा. त्यावर स्नेहल थकलेल्या आवाजात, अहो जेवणाचं ताट समोर आलं की इच्छाच होत नाही, सगळी खाण्यावरची इच्छाच मरून जाते आणि बळेबळेच खाते म्हटलं तर खाल्लेलं सगळं उलटून निघते, काय करू मी. त्यावर प्रकाश, अगं मग तू अशाने कमजोर होशील आणि बाळ सुद्धा कमजोर होईल. त्यावर काकू आत येत, मी काही सांगू का. त्यावर प्रकाश, बोला ना काकू. त्यावर काकू, हा त्रास ना 2 महिनेच राहील, त्यानंतर असा त्रास नाही होणार, पण तोपर्यंत तुम्ही नारळ पाणी द्या रोज, त्यामुळे तिच्यात तरतरी राहील आणि गर्भासाठी सुद्धा चांगलं आहे. जेवणाचा वास येतो तर फळं आणून ठेवा, फळातून सगळी विटॅमिन्स मिळतील तिला. त्यावर प्रकाश, अरे वा, ही छान आयडिया आहे, माझ्या डोक्यातच नाही आलं, थँक्यू काकू. त्यावर काकू हसत, तुम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन जा, डॉक्टर उलट्या कमी होण्यासाठी काही मेडिसिन देतील. त्यावर स्नेहल, हो तसे डॉक्टरने 2 महिने झाल्यावर बोलवलंच होतंच, सोनोग्राफी पण करायला सांगितली आहे. त्यावर प्रकाश, ठीक आहे, आपण उद्याच डॉक्टरकडे जाऊ, मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो. त्यावर पिऊ जवळ येत आपल्या जवळची मँगो कँडी स्नेहलला देत, मम्मा तू जेवत नाही ना, मग ही कँडी खा, ही छान आहे, तुला खूप आवडेल. कँडी बघून स्नेहलच्या तोंडाला पाणी सुटतं, ती लगेच घेऊन तोंडात टाकते. ए पिऊ, खरंच खूप छान आहे ग. त्यावर पिऊ स्माईल करीत, मी तुला उद्या अजून आणून देईल. प्रकाश पिऊचं प्रेम बघून तिला उचलून घेत तिच्या दोन्ही गालाचे पप्पे घेत, माझं लाडाचं पिल्लू खूप हुशार आहे. तशी पिऊ पण पप्पाच्या गळ्यात हात टाकून त्याला चिपकते. दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट असल्यामुळे स्नेहल आणि प्रकाश दुपारीच हॉस्पिटलसाठी निघतात. पिऊ मागे लागल्यामुळे तिला समजवता स्नेहलचा बराच वेळ जातो. शेवटी कशीबशी पिऊ तयार होते आणि स्नेहल हॉस्पिटलला जाते. सायंकाळ होते तरी स्नेहल आणि प्रकाश यायचेच असतात. पिऊ बिचारी दाराकडे डोळे लावून बसली असते. आज खेळण्यात सुद्धा मन रमत नाही. ती सारखी आजीजवळ जात तिला मम्मी कधी येणार म्हणून विचारत असते. तिच्या अशा वागण्याने प्राजक्ताताई पण कंठावून गेल्या होत्या. साधारण सायंकाळचे 7 वाजता प्रकाश स्नेहलला घरी घेऊन येतो. इंटरनल सोनोग्राफीमुळे स्नेहलला अजूनही ओटी पोटात दुखत होतं आणि चालतानाही त्रास होत होता. त्यामुळे स्नेहल हळूहळू पावले टाकीत येत होती. तिला बघताच पिऊ धावत जाऊन तिच्या पोटाला गच्च पकडते. तशी स्नेहल विवळत, आई ग. प्राजक्ताताई बघतात की पिऊने स्नेहलच्या पोटाला पकडताच ती विवळू लागली. नक्कीच तिला काहीतरी त्रास झाला. त्या तशाच काही विचार न करता ओरडत, पिऊ कळत नाही का तुला, मम्मी आताच हॉस्पिटलमधून आली, तिला बरं नाही आणि तू जाऊन तिला बिलगत आहे. मूर्ख मुलगी, दूर हो तिच्यापासून, काही कमी जास्त झालं तर कोण जबाबदार असेल. आजपासून मम्मीपासून दूर राहायचं, अजिबात तिच्या अंगाशी खेटायचं नाही, जा चिंगीकडे जाऊन खेळ. आजीच्या अशा रूडली वागण्याने आणि आज पहिल्यांदा एवढं चिडल्याने पिऊ एकदम गप्प होऊन जाते. प्रकाश लगेच स्नेहलला पकडून तिला रूममध्ये घेऊन जातो आणि बेडवर लेटवतो. प्राजक्ताताई पण त्याच्या मागे जाते आणि स्नेहलची विचारपूस करते. इकडे पिऊ मात्र तशीच भिंतीला टेकून एकटीच उभी असते. चेहरा असा केलेला असतो की कुठल्याही क्षणी तिला रडू कोसळेल. तिच्या बालमनाला अजूनही कळत नाही की तिने असं काय केलं जे आजी तिच्यावर एवढी चिडली. ती नेहमीसारखी मम्मीला जाऊन बिलगली. रेखा काकू हे सगळं बघत होत्या. तिला त्या छोट्या परीची दया येते आणि त्या तिच्या जवळ जातात आणि तिला जवळ घेतात. तशी पिऊ रडायला लागते. काकू, आजी मला का रागवली, मी काहीच तर नाही केलं. काकू तिचे डोळे फुसत तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. नाही बाळा, त्या तुझ्यावर नाही चिडल्या, त्या ना थोड्या घाबरल्या. त्यावर छोटी पिऊ रडणं थांबवत आश्चर्याने, आजी घाबरली पण का. त्यावर काकू तिला आपल्या मांडीवर बसवत, अगं मम्मी आता आई होणार ना, पोटात छोटंसं बाळ आहे, तू अशी धावत जाऊन तिच्या पोटाला बिलगली तर मम्मीला त्रास झाला ना, म्हणून आजी घाबरली. तिला वाटलं बाळाला काही झालं तर नाही आणि म्हणून आजी तुझ्यावर चिडली. आता कुठे पिऊला कळलं की नक्की काय झालं. काकू, आजी मम्मीला दुखत आहे का. त्यावर काकू होकारार्थी मान हलवतात. पिऊ छोटंसं तोंड करून, माझ्यामुळे दुखत आहे. त्यावर काकू, नाही ग, मम्मीला आधीच दुखत होतं, पण तू तिच्या पोटाला पकडलं ना, म्हणून थोडं दुखणं वाढलं. त्यावर पिऊ, काकू आजी मी मम्मीला जाऊन सॉरी म्हणू.
त्यावर काकू विचार करीत, थांब, मम्मीला दुखत आहे आणि तिने बराच वेळ झाला काही खाल्लं नसेल ना, तर आपण तिच्यासाठी सूप घेऊन जाऊ. तुझ्यामुळे मम्मीला त्रास झाला तर तूच मम्मीला सूप पाज तुझ्या हाताने. त्यावर पिऊ लगेच खुश होत, हो हो, आज मी मम्मीला सूप पाजून देईन. काकू लगेच एक सूप तयार करतात आणि एका हातात ते सूपचे बाऊल आणि दुसऱ्या हाताने पिऊचा हात पकडून ती स्नेहलच्या रूममध्ये जाते आणि काकू, स्नेहल कसं वाटत आहे आता? त्यावर स्नेहल थोडी कान्नत, ठीक आहे काकू, थोडं हलकं हलकं पोटात दुखत आहे. त्यावर काकू, हे गरम सूप पी आणि आराम कर, बरं वाटेल. त्यावर स्नेहल, काकू बरं केलं तुम्ही सूप घेऊन आल्या, आता त्याची खूप गरज आहे. पिऊ हलकेच बेडवर चढून मम्मीच्या बाजूला बसत आपला इवलासा हात तिच्या पोटावर अलगद ठेवत, मम्मी दुखतं. स्नेहल पिऊच्या कृतूकडे बघून कौतुकाने तिला जवळ घेत तिच्या कपाळाचे चुंबन घेते आणि तिला आपल्या छातीशी पकडून, पिऊ, आजी तुझ्यावर ओरडली ना, माझ्यामुळे तुला रागवली ना? त्यावर पिऊ, अगं मम्मी, मीच तर तुला घट्ट पकडलं, आपल्या छोट्याशा पिल्लूला काही झालं असतं तर, म्हणून आजी रागवली मला. त्यावर स्नेहल आणि प्रकाश तिला आश्चर्याने बघतात. काकू कधीच सूप टेबलवर ठेवून निघून गेली होती. त्यावर स्नेहल आश्चर्याने, पिऊ, तुला कोणी सांगितलं हे? त्यावर पिऊ, काकू आजीने. त्यावर स्नेहल आश्चर्याने, काय सांगितलं काकू आजीने? त्यावर पिऊ डोळ्याचे हावभाव करीत, काकू आजी म्हणाला, तुझ्या पोटात छोटू आहे ना, म्हणून तुझ्या पोटाला घट्ट पकडलं तर छोटूला त्रास होईल, मग तुझं पोट दुखेल. स्नेहल एवढ्या समजदाराची गोष्ट करणाऱ्या पिऊला बघून गलबलून जाते. रात्री बाजूला गाढ झोपलेल्या पिऊला बघून स्नेहल, प्रकाशजी, आज आई पिऊला एवढ्या रागवल्या, पण मी तिला जवळ घ्यायचं सोडून माझ्या त्रासात राहिली आणि पिऊकडे दुर्लक्ष केलं. त्यावर प्रकाश, अगं लॅपटॉपवर बोट चालवता चालवता, स्नेहल तुला म्हणायचं काय आहे? त्यावेळी तुला दुखत होतं, तुला आराम करणे आवश्यक होतं त्यावेळी, आणि पिऊला काकूने सांभाळलं ना? त्यावर स्नेहल, तुम्हाला कळत नाही आहे प्रकाशजी, मी आई आहे पिऊची, काही झालं तरी मी तिला असं एकटं नाही टाकू शकत, ती माझी जबाबदारी आहे. त्यावर प्रकाश, हो, पण आता तूच नाजूक अवस्थेत आहे, या अवस्थेत तुला तुझी काळजी घ्यायला पाहिजे, आधी तू एवढा विचार नको करू, पिऊला बघायला मी आहे, आई आहे. त्यावर स्नेहल कंटाळून, मला काय म्हणायचंय तुम्हाला कळतच नाही आहे, तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्येच बिझी आहात. त्यावर प्रकाश वैतागलेल्या स्नेहलला बघून लॅपटॉप सोडून तिच्या बाजूला येऊन बसत, काय झालं स्नेहल, का इतकी टेन्स आहेस? अगं छोटीशी गोष्ट आहे, आई पिऊला रागावली आणि तू तुझ्या त्रासामुळे पिऊकडे लक्ष नाही देऊ शकली, पण कोणीतरी तर तिला सांभाळलं ना? त्यावर स्नेहल, तोच तर प्रॉब्लेम आहे, कोणीतरी तिला सांभाळलं, जेव्हा की मी सांभाळायला पाहिजे होतं. आज त्रासात आहे म्हणून पिऊकडे दुर्लक्ष केलं, उद्या हे बाळ झाल्यावर बाळमध्ये मी बिझी होऊन जाईन आणि मी सारखी पिऊकडे दुर्लक्ष तर नाही करणार ना? आणि स्नेहल हळवी होते, प्रकाशजी, असं होणार असेल तर मला नको हे बाळ, मला पिऊला पोरकं करून मला आई नाही व्हायचंय, त्यापेक्षा मी फक्त पिऊची आई म्हणून राहील. स्नेहलला टेन्समध्ये असं बडबड करताना बघून प्रकाश तिला आपल्या मिठीत घेत, स्नेहल शांत हो, असं काहीही होणार नाही, तू एक परफेक्ट मॉम आहे, तू दोन्ही मुलांना नीट सांभाळशील, एकसारखं प्रेम देशील याची मला खात्री आहे, तू उगाच ओव्हरथिंक करून स्वतःला त्रास देत आहेस. स्नेहल प्रकाशच्या खांद्यावर डोकं ठेवत, मला भीती वाटते प्रकाशजी, मी सगळ्या जबाबदाऱ्या नीट तर पार पाडेल ना? त्यावर प्रकाश, तू एकटी थोडी आहे, मी आहे ना सोबत, माझी सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. त्यावर स्नेहल, प्रकाशजी, मी जर कधी चुकले ना तर तुम्ही खडसावून सांगायचं, रागवायचं, तेव्हाच बोलून घ्यायचं. प्रकाश सगळं ऐकून तिला समजून घेतो आणि हलके हलके तिला थोपटतो मनात, मला माहिती आहे स्नेहल, तू पिऊवर किती प्रेम करते, ते तुझे एक काय असे 10 मूल जरी झाले तरी तुझं पिऊवरचं प्रेम कधी कमी होणार नाही याची मला गॅरंटी आहे. दुसऱ्या दिवशी स्नेहलला बरं वाटत होतं, डॉक्टरांनी मेडिसिन दिल्यामुळे उलट्या पण कंट्रोल झाल्या होत्या. स्नेहल पिऊला शाळेत सोडून येऊन मुलांच्या शिकवणीचा अभ्यास करीत होती.
तेवढ्यात काकू आत येत, स्नेहल जेवण करून घे, औषधं पण घ्यायची असतील ना? त्यावर स्नेहल हो काकू आलेच बस एवढं आटपून येते. त्यावर काकी स्नेहल गर्भवतीने वेळच्या वेळी जेवण करावं नाहीतर ॲसिडिटी होते आणि मग उलट्यांचा त्रास पुन्हा होऊ शकतो. उठ आधी जेवण करून घे. त्यावर स्नेहल स्माईल करत असं हक्काने बोललेलं मला आवडलं काकू. बरं आई जेवल्या का? त्यावर काकू हो त्यांनी आज नाश्ता नव्हता केला म्हणून मीच म्हटलं लवकर जेवण करा म्हणून. त्यावर स्नेहल बरं चला ताट वाढा मी आलेच हात धुवून. स्नेहल डायनिंग टेबलवर येत एकच ताट बघून हे काय एकच ताट तुमचं कुठे आहे? त्यावर काकू तू जेवण कर मग मी पण जेवते. त्यावर स्नेहल नाही नाही सोबतच जेवण करू. त्यावर काकू अगं पण त्यांना मध्येच अडवत नाही आधी तुमचं ताट घ्या दोघेही सोबत बसू. काकू स्वतःसाठी पण ताट वाढतात आणि दोघेही जेवायला बसतात. त्यावर स्नेहल काकू कालच्यासाठी थँक्स हा. तुम्ही ज्या पद्धतीने पिऊला सांभाळलं ते खूप खरंच कौतुकास्पद आहे. मला तर टेन्शनच आलं होतं पिऊला कसं समजवावं. लहान आहे ना ती खूप. त्यावर काकू लहान असले की त्यांना त्यांच्या शब्दात समजवावं लागतं मग बरोबर समजतं ते. त्यावर स्नेहल काकू एक विचारू राग तर नाही येणार ना तुम्हाला? त्यावर काकू नाही ग विचार ना. त्यावर स्नेहल तुम्हाला मूलबाळ नाही का काकू? काकू खात खात अचानक थबकतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो आणि कपडावर आट्यांचे जाळे पसरते. हे सगळं स्नेहल नोटीस करते. त्यावर काकू अडखळत का ग आज हा प्रश्न का विचारला? माझ्या कामात वागण्यात काही चुकलं का? त्यावर स्नेहल त्यांना समजवत नाही हो असं काही नाही उलट तुम्ही या 15 दिवसात सगळं घर किती व्यवस्थितपणे सांभाळलं आपलं घर असल्यासारखं म्हणून मला असं वाटलं की तुमचं घर किंवा तुमचे मूल नाही का? त्यावर काकू ज्यांना कुणीच नसतं ते वृद्धाश्रमात राहतात. पुढे बोलणंच खुंटतं. स्नेहल त्यावर काही न बोलता मुकाट्याने जेवण करते. काकू सुद्धा निमूटपणे जेवण करतात पण राहून राहून स्नेहलला असं वाटतं की काकूंच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते जेव्हा त्या बोलल्या की त्यांचं कुणी नसतं ते वृद्धाश्रमात राहतात. म्हणजे यांचं खरंच कुणी नाही की यांच्या आपल्यांनी यांना सोडलं? काही दिवस असेच जातात. सगळं सुरळीत सुरू असतं. एक दिवस रात्री काम झाल्यावर सगळं आवरल्यावर काकू सगळ्यांसोबत टीव्ही बघायला हॉलमध्ये येत असतात की चुकून त्यांचा मोबाईल खाली पडतो आणि मोबाईल कव्हर क्रॅक होते. तसा प्रकाश तो मोबाईल लगेच उचलतो आणि इकडून तिकडून त्याला चेक करीत बघतो की मोबाईल सुरू आहे की बंद झाला. शेवटी तो क्रॅक झालेले कव्हर काढून फेकतो आणि त्या मोबाईलला बघून बघतच राहतो. प्रकाशचे तर डोळे मोठे होतात तो मोबाईल बघून. काकूला कळत नाही की काय झालं प्रकाश एकदम शांत का झाला. पण नंतर लगेच त्यांच्या लक्षात येते तसे त्या प्रकाशच्या हातातील मोबाईल काढून घेतात आणि लगेच आपल्या रूममध्ये निघून जातात. चला फ्रेंड्स आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.